नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर आज तुम्हाला भोपळ्याच्या पानांचे समोसे दाखवणार आहेत. अगदी वेगळी कमाल. ह्या भोपळ्यांच्या पानाचे पहा चमत्कार आणि काय बनतंय त्याचे समोसे बनवणार आहे. तर कसे बनवणार आहे, एवढे चविष्ट लागतात हे समोसे आणि खूप हेल्दी. हे भोपळ्याची पानं तर खूप आरोग्यदायक आहेत आणि त्याच्यात हे समोसे बनवणार आहे म्हटल्यावर तोडच नाही, एवढे जबरदस्त समोसे होणार आहे. तर इथं बेसन पीठ घेतलेलं आहे मी. 2 पळ्या घेतलेल्या आहे. तुम्हाला म्हणजे पुरे होईल तेवढ्याला 2 पळ्या. तर पानं पण घेतलेली आहेत भोपळ्याची आणि हे बेसन पीठ 2 पळ्या घेतलेले आहे. हे आता ह्याच्यात जिन्नस टाकणार आहे आपण. तर आता जिन्नस काय टाकणार आहे पहा. आपल्याला करायचे समोसे. पण कसे करायचे समोसे, कशा पद्धतीने करायचे, आता पहिलं मी टाकते चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स टाकल्यामुळे त्याला डिझाईन रंग छान दिसतो, म्हणून मी चिली फ्लेक्स टाकलेला आहे. तुम्हाला नसलं तुमच्याकडे लाल तिखट टाकू शकता, काय प्रॉब्लेम नाही, किंवा हिरवा मिरच्या वाटून घातल्या तरी काय प्रॉब्लेम नाही. इथे मीठ टाकायचं चवीनुसार. इथे थोडीशी हळद टाकलेली आहे, पाव चमचा. थोडीशी धणे पावडर पाव चमचा टाकलेली आहे आणि जिरं आणि ओवा थोडासा असं टाकलेलं आहे. थोडासा पाव चमचा दोन्ही मिक्स करून. आणि आता पुढे बघा, इथे मी मिक्स करते आणि पाणी घेते. पाणी टाकायचं अंदाजानेच टाकायचं पहिलं बेताचं, नंतर मग तुम्हाला लागण तेवढं टाकायचं. आपल्याला हे घट्ट करायचं नाही, पातळ करायचे. तर हे पहा, असं पातळ करायचं एकदम. आता हे बरोबर आहे, असंच पातळ पाहिजे ना आपल्याला पीठ ते. हे बघा, असं पातळ हवी, जास्त घट्ट नाही करायचं. आपण वडे करतो तसं नाही करायचं, बटाट्या वड्याला करतो ना त्या पद्धतीने नाही करायचं, एकदम पातळ करायचे आपल्याला पीठ. तर हे पहा, तर हे मी बाजूला ठेवते आणि दुसरी तयारी दाखवते तुम्हाला. तर इथे मी बाऊल घेते. आता एक बाऊल घेतलेला आहे. तर इथे मी आता आपल्याला समोसे सारण काय करायचे समोशामध्ये. तर माझ्याकडे चीज आहे, मोझरेला चीज आहे. तुमच्याकडे टूप्स असलं टूप्सं पण घेऊ शकता. आणि मोझरेला घेतलेलं आहे. हे ना मैत्रिणीनं, मुलांना एवढं आवडतं ना चीज म्हटलं का मुलं एकदम खुश होतात, नाचतात बिसतात, एकदम अगदी उड्या मारून खातात. म्हणून मी आज करणार आहे चीजचा. तुम्हाला वाटलं तर तुम्ही बटाटा घालून पण करू शकता, किंवा दुसऱ्या मिक्स भाज्या घालून पण करू शकता, काही नाही. पण मी आज चीजचं दाखवणार आहे. इथे जिरं घातलेलं आहे. ते मोझरेला चीज कसं किसूनच येतं ना. तर इथे बघा, मी धने पावडर पण टाकलेली आहे जराशी. काळं मिरं टाकायचं थोडंसं, धने पावडर आणि मिक्स केलेली काळं मिरं आहे, दोन्ही मिळून टाकलेलं आहे. इथं लसूण आणि मिरच्या कापून टाकलेल्या आहे बारीक बारीक. आणि इथे आल्याची पेज आणि ही कोथिंबीर भरपूर सारी. एवढंच घालायचे. तुम्हाला अजून जर घालायचे असलं तर घालू शकता, काही वेगळं आणखीन भाज्या घालायच्या तर घालू शकता. गाजर घालायचं तर घालू शकता, कोबी घालायचं तर घालू शकता. म्हणजे आणि म्हणजे सारण तुम्ही कशाचं बी करू शकता. वाटाणा घालायचं तर घालू शकता. मी आपलं मुलांच्या आवडीचं आणि झटपट होणारं आणि पाहुण्यांसाठी खास म्हटलं तरी नाश्त्याला पण फार उत्तम आहे असं जर दिलं तर. आणि हे चीज घातल्यामुळे एवढी चव येते ना त्याला, त्याच्यामुळे मी चीज घातले. हे पहा, तर हे फोडून घ्यायचं, सर्व मिक्स करायचं, हाताने करायचं मिक्स, का की ते चीज आहे ना त्याच्या गुठुड्या बनल्या होत्या ना, मग त्या सुटल्या पाहिजे, चमच्याने येणार नाही, म्हणून हातानेच करायचं ते. आता हे बाजूला ठेवते. याच्यात सर्व काय टाकलं आहे, मीठ बेताचंच टाकायचं, का की त्याच्यात मीठ असतं जरासं. आता हे पीठ घेतलेलं आहे. आता ही पानं घेणार आहे. पानं स्वच्छ धुवून घ्यायची, मात्र मागून पुढून धुवून आपली निथळायला ठेवायची पाणी. तर मी घेतलेली आहे पानं. हे बघा, अशा पद्धतीने पाणी घ्यायचं आणि ह्याला लावायचं ते पीठ. अगदी पातळ केलं बघा पीठ, जरा पण जाड नाही पीठ केलेलं, पातळ पीठ करून घेतलेलं आहे. आणि हे हेल्दी भाजी, एवढी हेल्दी आहे ना ही पानं, विचारू नका. भोपळ्याची पानं ना खूप हेल्दी आहे. तर हे घ्यायचं आणि हे आपल्याला मधी ठेवायचं. असं हे मधी ठेवलं का इकडून दुमडायचं, ह्याच्यावर परत आपल्याला पीठ लावायचं. असे टम्म फुगतात ना हे, विचारू नका तुम्ही.
तर पुढे बघा, गेल्यावर तुम्हाला कळेल, पाहताच तुम्ही करायला घेणार, असं सोपं आहे हे. आणि हे भोपळ्याची पानं काय बाजारात भेटतातच भरपूर, त्याच्यामुळं हे भेटणं असं नाही काय, हे मी गावाकडून आणलेली पानं आहेत. तर पहा तुम्ही, समोशाचा आकार द्यायचा त्याला. हे बघा, असा समोशाचा आकार दिलेला आहे मी. वरून त्याला जरासं असं लावायचं पीठ, म्हणजे निघायला नको, सुटायला नको. इकडे पण जरा लावायचं असं. हे बघा, छान झालेला आहे समोशाचा आकार त्याचा. आता मी हे सर्व करून घेते, अजून एक दाखवते तुम्हाला कशा असं उलटं ठेवायचं पानं, आतमध्ये त्याच्या शिरा गेल्या पाहिजे. हे बघा, असं लावायचं आणि असं बघा किती पातळ पीठ आहे. सारण ठेवलं त्याच्यावर मधी, असं करायचं. त्याच्यात सारण मी एवढे जास्त खूप काही भरलं नाही आहे, एक चमचा भरलेला असेल जास्त. पण हे असे टम्म फुगणार आहे ना, तुम्ही नंतर झाल्यावर कळेल तुम्हाला. लहान बारीक पानं असली तर त्याचे छोटे होतात, काही मोठे होतात. पानं एकसारखी भेटत नाहीत ना, मग कधी कधी मोठे पण होतात, कधी कधी छोटे पण होतात. काय नाही त्याचा प्रॉब्लेम. मोठे झाले तरी मोठे ठेवायचे, छोटे झाले तरी छोटे ठेवायचे. अशा पद्धतीने करायचं. मैत्रिणींना कधीच केलं नसणार हे असे भोपळ्याच्या पाण्याचे समोसे. खूप टेस्ट येते, खूप छान लागतात, मस्त लागतात. हे पाणी छोटे पहा आता, तर छोटं पाणी म्हणून परत दाखवते तुम्हाला, की त्याचं पण होऊ शकतं. आणि कवळे पानांचंच करायचं जास्त करून, जून पानं नाही घ्यायची. हे सारण टाकले, हे दुमाट उलटे छोटे छोटे पानांचंच छान होतात. तर माझ्याकडे मला भेटली तेवढी मी पानं आणलेली आहे, जास्त पण तोडली नाही पानं, का की फुलं आलेली आहेत भोपळ्यांना भरपूर, त्याच्यामुळं तोडली नाही पानं, का की त्याला भोपळे तयार होतात पुढे. याला वरून लावायचं, असं चिटकून टाकायचं पूर्ण पान. तर हे सर्व मी बनवून घेते, मग दाखवते. बरीच झालेली आहेत माझे, ठेवलेली आहेत एकावर एक, आणि अशी बनवलेली आहेत मी छान अशी, तर तुम्ही पाहू शकता. तर मी तेल पण तापायला ठेवलेलं आहे. आता ते पीठ, उरलेलं पीठ आहे ना, ते घ्यायचं. पातळच पीठ आहे बघा किती, ते घ्यायचं आपल्याला आणि त्याच्यात डिप्स करायचं. असं त्याच्या उलटं पालटं सर्व लावून घ्यायचं. असं असं लावलं का मी वर कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे, तेल पण तापलेलं आहे. तर मी आता कढईत सोडून देणार आहे बघा. अलगद सोडून द्यायचं कढईमध्ये, आणि मिडियम गॅस ठेवायचा, स्लो ठेवायचा नाही. आणि आता पहा, हे किती चपटे आहेत ना, पण असे टम फुगणार. ते कचोरी कशी फुगती टम, तसे फुगणार आणि खूप छान लागणार. चवीला विचारू नका, एवढी चव भारी आहे, तुम्ही खाल्ल्यावरच कळेल. उलटं पलटं चांगलं कुरकुरीत होऊन द्यायचं त्याला, असं कच्चं नाही ठेवायचं. आतमध्ये ते चीज पण वितळलं पाहिजे, त्याच्यामुळे बाहेरूनचा कवर कुरकुरीत झाला पाहिजे छान. खाताना पण करकर वाजलं पाहिजे मस्त, आणि आतमध्ये मग एकदम ते चीजी. हे बघा फुगायला लागलेले आहे टम. हे बघा किती फुगले बघा, फुगले ना टम एकदम. पहा पहा. आता मी दुसरे पण टाकते. एकच टाकलं होता पहिला, आता 2-3 टाकते. मस्त फुलतात. कधी तुमच्याकडे पानं बाजारात गेल्या, मार्केटमध्ये भेटली, तर तुम्ही नक्कीच भोपळ्याची पानं आणा, समोसे बनवा. त्याचं खूप टेस्टी लागतात. चीजचं नाही बनवलं तरी भोपळ्याची बटाटे घालून बनवा, किंवा दुसऱ्या भाज्या घालून बनवा, पण बनवून खा. एकदा तरी खावं खरंच. मैत्रिणींनो, मी दुसऱ्या चॅनेलवर माझ्या मी भोपळ्याची भाजी पण दाखवलेली आहे, तुम्ही नक्कीच जाऊन पहा. ती पण खूप टेस्टी लागते, खूप छान भाजी झालेली आहे ती, आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीत पटकनी होणारी.
दाखवलेली आहे. तर नक्कीच सीता नेहरे किचनवर जाऊन पाहू शकता. त्याच्यात भोपळाची पानं कशी तोडायची, कशी झाडं असतात ते सर्व काही दिलेले आहे. तर हा मोठा होईन व्हिडिओ म्हणून मी याच्यात एवढं काही दिलं नाही तुम्हाला. हे बघा मस्त टम फुगलेले आहेत आणि कुरकुरीत झालेले आहेत. बघा किती फुगलेले आहेत का नाही, पाहू शकता तुम्ही. वाव, तर हे आहे 2-4 ती परत मी टाकून देते आणि तुम्हाला डिश पण भरून दाखवते. हे सोडून देते लगेच. आणि आपली अजून आहे तर थोडेसे, तर आता डिश पण भरते का की पूर्ण सगळं करत नाही का की मुलं आल्यावर पण करणार आहे. हे बघा किती टम फुगलेले आहेत ना, करकर करकर वाजते. तुम्हाला आवाज नसेल आला पण खूप खरंच करकर वाजते एकदम मस्त. वाव, 2-3 दिले तर पोट भरणार नाश्त्यासाठी. चीज घातल्यामुळे आणखीन त्याला शो आलेला आहे, आणखीन त्याला चव आलेली आहे. तर मैत्रिणींनो, माझे कसे वाटले भोपळ्याच्या पानाचे समोसे नक्कीच पहा आणि बनवून पहा एकदा. खरंच खूप टेस्टी आहे, खूप जबरदस्त आहे, खूप हेल्दी पण आहे ती भोपळ्याची पानं खायला. मी जरासं तुम्ही असं केलं, तुम्हाला डीप फ्राय करायचे नसले तर तुम्ही असे पण सॅलो फ्राय पण करू शकता मैत्रिणींनो. हे बघा चीज, वाव बघा ते चीज किती आहे, मस्त चीजी झालेलं आहे एकदम. असं खेचून घेते एकदम मस्त. तर नक्कीच पहा आणि बनवा. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी वाटली नवीन आयडिया. भोपळाचा काय चमत्कार घडला पहा बरं भोपळ्याच्या पानांच्या. आणि माझे मसाल्याचा स्टॉक आलेला आहे, तुम्हाला घ्यायचे असले तर नक्कीच स्क्रीनवर नंबर दिले आहे. मसाल्याचे दाखवते. हे सगळे मसाले मी गावाकडे बनवलेले आहेत आणि चुलीवर बनवलेले आहेत. चुलीचा स्वाद खूप सुंदर त्याच्यात मसलेला आहे, खूप जबरदस्त चुलीचा स्वाद आहे. आणि हे मसाले बरेपैकी आमच्या घरातलेच आहेत. म्हणजे थोडे मिरच्या, लसूण, सफेद तिल, धणे, असे काही बरेच मसाले आहेत, बिना केमिकलचे आहेत. आणि चुलीचा स्वाद तर जबरदस्त लागतो, तुम्हाला माहितीच आहे. आणि सगळे तेलावर भाजून डंकावर कुटलेले आहेत, दळलेले नाहीत मसाले. आणि हाय क्वालिटीचे मी मसाले वापरलेले आहेत, गरम मसाले. जे माझ्याकडे नव्हतं घरात शेतात आमच्या, ते गरम मसाल्यापासून सगळे एकूण एक गरम मसाला वापरलेला आहे, पण हाय क्वालिटीचा मसाला वापरला आहे. तर तुम्हाला भरपूर काही मसाले आहेत, वेगवेगळी नावं आहेत मसाल्यांची. तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे मी, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि घरपोच फ्री डिलिव्हरी घेऊ शकता. तर अशा रीतीने मसाले केलेले आहेत पहा तुम्ही. तर हे बघा, आता मी हे दाखवण्याचा उद्देश म्हणजे मला बऱ्याच मैत्रिणींचा फोन यायचा सारखा, तुम्ही कुठल्या मसाल्या वापरता हो, आम्हाला द्या ना, आम्हाला द्या ना. म्हणून मी मसाले केले तर बऱ्यापैकी रिस्पॉन्ड भेटला मला मसाल्यांबद्दल. आणि लोकांनी नेले तर परत ऑर्डर यायला लागलेले आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, संपले होते तर आता आणले बनवून. तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिले, ऑर्डर करायचे असले तर मसाले घ्यायचे तर घ्या. पण पानांचे समोसे कसे झालेत भोपळ्याच्या ते नक्कीच सांगा मैत्रिणी.